आमचे फोन का नाही उचलतेस? मेसेजला रिप्लाय पण करत नाहीयेस. आम्ही तुला फक्त बर्थडे विश करायला फोन करतोय यार. आता एवढा पण हक्क नाही राहिला का आमचा? हे बघ मती, तू पुन्हा त्याच लोकांमध्ये गेलीस. पुन्हा त्यांना हवं तसंच वागतेस. सोशल मीडियावरचे फोटो डिलीट कर म्हटल्यावर डिलीट करणारी तू ना आठवणी सेव्ह करू शकत ना स्वतःला. वी हॅड अ प्लॅन फॉर युअर बर्थडे मती. एनिवेज, हॅपी बर्थडे माय गर्ल. मती, जरा लवकर या पटकन. काय झालं? हे काय? मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. मी मला शोधायला जाते. मी मला सापडले की परत येईन. सांगितलं होतं मुलीवर लक्ष ठेवायला हवं, तिला मुठीत ठेवायला हवं. काय झालं? आता गेली ना पळून. अगं वृंदा, मला काय स्वप्न पडलं होतं का ती असं करेल म्हणून? अगं फेसबुकवरचे समुद्रातले फोटो सगळ्यांनी पाहिलेत. बाई 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 बाई, निर्लज्जपणाचा कळस केला पोरीने. अगं मी तर मुस्काटच फोडलं होतं तिचं. काकू, पण आता शेण घातलं ना तिने तोंडात. एक मिनिट, तुम्ही त्यांना धीर देताय की टेन्शन? मी तिला तिच्या जबाबदारीची जाणीव करून देते, कळलं ना? जगात काय काय घडतंय माहिती आहे ना. आता पोरीच अशा वागायला लागल्या तर यांच्यासारखी पोरं गैरफायदा घेणारच ना. काकू, काळजी नका करू. मग ती गेली आहे ना, ती येईल परत. घंटा म्हणजे घंटा झाला रडतायत त्या बिचाऱ्या. काय तुझं तिच्याबरोबर गेली असतीस ना तर ही वेळच आली नसती. मड आणि झुलाप यांना रोखून ठेवता येत नाही. झालं ते झालं, जाऊ दे ना मावशी, कशाला मारता येईल करायला. काकू, तुम्ही काळजी नका करू. ती स्वतः गेली आहे ना तर स्वतःच येईल. मागे गेली तेव्हा कपडे उतरवून आली होती, आता कशी येते देव जाणे. थँक्यू. ओ हो बर्थडे गर्ल, मी तुला सुरी काय म्हंटल, तू सगळंच कापून आली. धार चेक करायची होती मला म्हणून कापलं. कसलाच विचार नाही केला. उचलली कैची आणि हवं ते कापत सुटले. ग्रेट. या बाय द वे, सरप्राईज. चला लेट्स गो फॉर अ ड्राईव्ह. माझा बर्थडे पहिल्यांदा गोव्यात सेलिब्रेट करते माझ्या खास फ्रेंड्स बरोबर. सो रुमी, तुला काय वाटतं? मान गा यार, तुझे सॉलिड दम आहे तुझ्यात. मला तर वाटलं तू आम्हाला परत कधी कॉन्टॅक्टच नाही करणार. कॅमेरा तिकडे कर ना. खात असताना मला स्टेअर केलेलं कॉन्शियस होतो. मॅगी, पण मला माहिती होतं. आय एम सो प्राऊड ऑफ यू गर्ल. लास्ट टाइम राहिलेली आयटनरी पूर्ण करायची आहे यावेळेस मला. ए बघू 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 बघू. का? आता मी सांगते तेच करायचं. नातेवाईकांचा ऐकून टोकाचा विचार करू नकोस. ती परत येणार आहे. पण कधी आणि कशी माहिती नाही आपल्याला. तिनं आपल्याला सांगून जायला हवं होतं. एकुलत्या एक मुलीच्या आईचं टेन्शन काय असतं हे माहिती नाहीये तिला.
कळतंय मला. काय कळतंय? तुम्ही परवानगी दिलीत म्हणून मी तिला गोव्याला पाठवलं. तुम्ही विश्वास ठेव म्हणालात आणि तिनं विश्वासघात केला आपला. काय करायचं आता? पोलिसात तक्रार करूया? आणि काय सांगायचं? घरच्यांच्या त्रासामुळे वैतागून घर सोडलं, आपल्या प्रेशरमुळे पळून गेली. आता ती लहान नाहीये, मोठी आहे. आपल्या विरोधात मोठी झालेली मुलगी. जी हा किती बोर आहे. लेफ्ट राईट. घे. ए थांब. बियर दाताने उघडायची. वाव, ठीक आहे. क्या बात. चिअर्स. गुड. रुमी, माझा एक व्हिडिओ काढतेस का? हो का नाही? रेडी? हाय गाईज, ही माझ्या आयुष्यातली पहिली बिअर आहे आणि मी खूप एक्साइटेड आहे. आणि हा घेते मी पहिला घोट. थांब 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 थांब. तुझी पहिली बियर आहे ना? हा. मग ते शगुनवाला कर ना. हा हा, ठीक आहे. आणि हा घेते मी माझ्या बिअरचा पहिला घोट. हाय गाईज, ही माझ्या आयुष्यातली पहिली बिअर आहे आणि मी खूप एक्साइटेड आहे. आणि हे बघा. हा घेते मी पहिला घोट. घ्या, करा कौतुक. आदित्य आणि मी नेहमी इथे यायचो. लास्ट टाइम त्यांनी माझ्यासाठी ओपन जीप घेतली होती. खूप धमाल करायचो आम्ही. त्यातच राहायचो, त्यातच खायचो आणि त्यातच झोपायचे. तुला झोपण्याशिवाय दुसरं काही सुचत नाही का ग? मानेखालच्या लोडपेक्षा लोड जास्त आवडतो मला. हे करायलाच हवं का? लेसन, ते मिळवण्यासाठी मुलांना पैसे खर्च करायला लागतात, एफर्ट्स घ्यायला लागतात, जे तुझ्या आदिलने घेतलेत बाय द वे. आदित्य आणि लिसन, अशा झोपणाऱ्याच मुलींना मुलं लेबल्स लावतात. त्यांचं काय चुकलं मग? हे लेबल्स अशीच मुलं लावतात ज्यांची बुद्धी आणि विचार छोटे असतात. तुला तुझ्या इमेजची चिंताच नाहीये. ए, इमेजची चिंता इन्स्टावर. काय मती, तुला काय वाटतं? गप बसा यार तुम्ही दोघी. मला माझे इथे वेगळेच प्रश्न पडलेत. सच ॲज पिरियड्स आपल्यालाच काय येतात? कारण दर महिन्याला प्युअर होण्याचा चान्स फक्त मुलींनाच मिळतो. क्या बात. तू छोटी आहे रे अजून, तुला खूप शिकायचं.